नमस्कार. मी राष्ट्रीय किसान विकास मंचचा राष्ट्रीय उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचा युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार बोलतोय. माझा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार आणि राष्ट्रीय विकास मंच या सर्व युनिटमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. खऱ्या अर्थानं आजचा या व्हिडिओचं निमित्त काल आमच्या एका शेतकरी बांधवांचा या सौर पॅनलला त्या ठिकाणी साफ करताना ओले हात असल्यामुळे त्याचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं माझ्या शेतकरी बांधवांसाठी मी आजचा हा खऱ्या अर्थानं व्हिडिओ त्या ठिकाणी बनवतोय. आपण आज पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौरपंप ही योजना त्या ठिकाणी चालू आहे आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली ही योजना आहे. शेतकऱ्यांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण या सौर ऊर्जेवरती ही चालणाऱ्या ह्या ज्या मोटर्स आहेत ह्या मोटर आपण त्या ठिकाणी चालवू शकतो. त्या माध्यमातून आपल्या शेतीची सर्व कामं आपण करू शकतो. पण हे करत असताना आपल्याला याच्यावरती ज्यावेळी सावली पडते किंवा याच्यावरती ज्यावेळी धूळ बसते त्यावेळी ही साफ करावं लागतं. आता हे सौरपंप हे स्वतः माझ्या शेतामधील आहे. तर याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे यासाठी मी आपल्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. सर्वप्रथम आपल्याला असं वाटतं की सौर ऊर्जेवरती जी काही लाईट तयार होते याचा आपल्याला कुठेही करंट बसत नाही, परंतु ही फार मोठी चूक आहे. याच्यामध्ये जो करंट आहे तो DC करंट असतो. ज्या करंटला जर आपला ओला हात लागला किंवा आपला जर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये काहीतरी लोखंडाचा काय एखादा रॉड असेल तर ते लागला तर त्याच्या माध्यमातून बसणारा करंट हा त्या ठिकाणी खूप धोकादायक असतो. तो आपल्याला सोडत नाही आणि त्याच्यामध्ये आपला 100% जीव जाण्याचा चान्सेस जास्त असतात. तर मी आज आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी आपल्याला हे सौरपंपाचं हे पॅनल आपल्याला साफ करायचे तेव्हा आपण काय केलं पाहिजे. आपण माझ्या पाठीमागे या. हे जे आपलं युनिट आहे याच्यामध्ये हे सौर पॅनलचा हा आपला पॅनल बॉक्स असतो. याच्यामध्ये फक्त आपण जर ही लाईट ऑफ केली तर त्या ठिकाणी सप्लाय पूर्णपणे बंद होत नाही. तर आपल्याला त्याला काय ज्यावेळेस याचं पॅनलचं पूर्णपणे एक याचा DC बॉक्स असतो. हे एक बटन आहे याचं. हे बटन तुम्ही ज्यावेळी पूर्णपणे जास्त काढताल हे पूर्णपणे तुमचं पॅनल हाताने ऑफ होईल. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी या पॅनलचं आपण आपल्या पद्धतीने हा पॅनल तुम्ही साफ करू शकता. परंतु साफ करत असताना आपल्याला आपल्या हातामध्ये हे अशा पद्धतीचं आपल्याला ग्लोव्ज त्या ठिकाणी घालणं गरजेचं आहे. आपण जर हे ग्लोव्ज घातले या ग्लोव्जच्या माध्यमातून तुम्ही आपल्या हातामध्ये एक कपडा सुका कपडा घेऊन आपण त्या ठिकाणी पॅनल साफ करू शकतो. हे साफ करत असताना आपल्या हातामध्ये आपण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दिवस आता सध्याचं आपलं 6 वाजेचं वेळ झालेला आहे तर अशा वेळेला तुम्ही हे साफ करू शकता. पण आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी जरी काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं आपल्यामधील कुणालाही त्याचा यापासून काही त्रास होणार नाही. तर मी जास्त काही न बोलता